संपत्ती भागवायची. कारण मला तर मी थोडी काही खाल्लं काय एक पॅकेटचे एवढं तेल खातेस मैदा खातेस मग नंतर तुला ॲलर्जीज होईल मग मला तुला सांगायला लागेल मला तुला डॉक्टरला घेऊन जायला लागेल. तिची सारखी आईची आहे मध्ये मध्ये यायची. आणखीन एक की आई प्रोड्युसर आहे मांडणाबद्दल काय डिस्कशन फीज युअर कमर्शियल फीज काय बोलणं झालं तुमचं आज कळून दे. आज कशी प्रोड्युसर अरे रे 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 बटा मुंबई टाइम्स तुम्ही फारच मला आज अरे काही नाही मानधनाचं असंच बोलणं झालं मला माहितीये. प्रॉफिटचं शेअर डायरेक्टली प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की ह्या व्यतिरिक्तही आपण काहीतरी करायला पाहिजे वेगवेगळ्या गोष्टी करत गेल्या पाहिजे. तेव्हा माझ्याही मनात होतं की मला निर्माती म्हणून यायचं आहे काम करायचं आहे त्या पद्धतीने. आणि मी वेगवेगळे विषय ऐकत होते वेगवेगळ्या रायटर्सना भेटत होते. आणि माणूस म्हटलं की कुठच्याही मोठ्या धंद्यामध्ये आपण जायचं म्हटलं की थोडी भीती वाटते आणि मी जरा तशी त्या बाबतीत थोडीशी आहे भीतरी. खूप मोठा कॉन्फिडन्स त्यांनी मला दिला की तू कर तुला वाटतंय ना आणि तू म्हणतेस की तुला ही रिलेट करते स्टोरी ते इट्स युअर सोल कॉलिंग तर प्लीज गो अहेड. आणि म्हणून मग मी ती उडी घेतली. ते जे काही सरप्राईज आहे ते प्रेक्षकांना थिएटरमध्ये आल्यानंतर कळेलच काय आहे. पण प्रेक्षक हुशार असतात त्यामुळे ट्रेलरमधनं आम्ही पोहोचवलंय की काय माझी भूमिका असू शकते. मायलेक ह्या टायटलमध्ये या आई मुलींच्या नात्यात एक पुरुष काय करू शकतो किंवा एक पुरुष जर दिसतो आहे जर तो त्या दोघींच्याही बाजूने उभा आहे तर तो काय करू शकतो हे प्रेक्षकांना कळेलच. सुरुवात मी सगळ्याच्या आधी तुझ्यापासून करणार आहे. काय म्हणजे घरी दोघांना आई बाबांना बघत होतीस लहानपणापासून या क्षेत्रात आहे त्यांचं सगळं शेड्यूल बघत होती सेटवरही जात असशील तर तुझ्या डोक्यामध्ये काय लहानपणापासून असं बॅकअप कमांड असं होत होतं की ह्याच्यामध्ये काही करायचंय किंवा ती आवड निर्माण कशी झाली तुझ्यामध्ये? आय थिंक ते एक्सपेक्टेडच होतं. कारण मी त्यांच्या सेटवर जायची त्यांची कास्ट अँड क्रू मला बोलायचे की तू मोठी होऊन ऍक्टर बनणार आहेस ना त्यांच्यासारखी बनणार आहेस ना. तर त्यांना बघत बघत मला पण आवड झाली ऍक्टिंगची. मग मी एक शॉर्ट फिल्म पण केलेली त्याच्यात मला खूप एन्जॉय झालं खूप शिकायला भेटलं. मग त्याच्यानंतर माझं झालं की हो मला ऍक्टिंगच करायचं. मग आई बोलली एक मायलेक पिक्चर आहे आणि तू माझ्याबरोबर काम करणार आहेस. मी बोलली तर आता काय दिस इज लाईक डील ब्रेकर. सो देन मला ते करायलाच लागलं. आय मीन मला खूप एन्जॉय झालं फिल्म करताना. पहिली पिक्चर होती पण तरी खूप मस्तपैकी शूट झाली. कारण आई बरोबर शूट केली उमेश कामत बरोबर शूट केले ते खूप बेस्ट फ्रेंड सारखे होते माझे सेटवर. आणि प्रियंका मॅम पण ती खूप कोऑपरेटिव्ह होती आफ्टर इट बिंग माय फर्स्ट फिल्म. कारण मी खूप नर्वस होती सुरुवातीत पण ती माझ्याबरोबर वर्कशॉप करवायची. शी टू टीच मी हाऊ टू ऍक्ट कॉन्फिडन्स द्यायची. तर आय एम व्हेरी ब्लेस्ड. घरी आई टिप्स देतच असेल घरी आई टिप्स देईल आणि मुलगी ऐकेल असं असतं का? नसता झाला घरी देतच असेल तर मग सेटवरती काय म्हणजे काय टिप्स मिळाल्या तुला ऍक्टिंगच्या संदर्भात असू दे किंवा सेटवर वावरणं असू दे तो एक वेगळा एक झोन असतो. हा सेटवरती लागली ती खूप इंटरफ्युअर नाही करवायची. कारण म्हणजे माझी थॉट माय पर्स्पेक्टिव्ह ऑफ मायरा आणि तिची पर्स्पेक्टिव्ह ऑफ मायरा माझी कॅरेक्टर वेगळी होती. अँड शी टू कोऑपरेट विथ दॅट. आणि कधी कधी तिचे इनपुट असायचे की असं तुला वाटतं हे करेक्ट आहे की शी टू लाईक हिंट थोडं द्यायची. पण ऑब्व्हियसली ती माझी खूप सिनियर आहे तर मला पण थोडं ऐकायला वाटायचं. कारण शी इज माय मदर शी इज अँड सिनियर ॲक्टर तर तिची पण मी ऐकायची. पण मोस्टली तर ऑब्व्हियसली प्रियंका मॅम जे पण बोलायची त्याचीच मी फॉलो करायची. हे आज घरी सांगून हे पाठवलं जर असा प्रश्न आला तर नाही म्हणायचं कारण तू म्हणून लगेच तिच्याकडे बघते. काय बरोबर बोलले ना बरोबर बोलले ना. सगळं ऐकतेस तू काय वाटतंय सगळं म्हणजे ती ते सगळं सांगते तुझ्याबद्दल म्हणा किंवा एकूणच तिची जी आवड निर्माण झाली तुला काय वाटते तुझ्याबद्दल? जसं ती म्हणाली की मला करावंच लागलं तर मेन गोष्ट म्हणजे आम्ही तिला कुठची बंदी घातली नाही की केली नाही की बा तुला हे करायचंच आहे. आम्ही तिला विचारलं की तुला आवडेल का करायला. पण थोडं थोडं कळतं ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं कायम वाटत होतं की हिला काहीतरी हिचा कल आहे हिच्या थोडीशी दिसते ती चुणूक अभिनयाची.
सो तिला ते विचारलं, ज्याच्यावर ती तयार झाली. आणि त्यानंतर मग कारण बळजबरीने मारून मुटकून काही गोष्ट केली तर त्याचे काय परिणाम चांगले दिसत नाही आपल्याला. सो जेव्हा आता मी तिला ऐकतेय तर मला ॲक्च्युली पहिले भीती धाकधूक होती ॲज अ आई म्हणून, की कशी बोलेल पत्रकारांशी किंवा इंटरव्ह्यूजमध्ये पहिल्यांदा हे एवढ्या सगळ्या लोकांसमोर उभं राहून तिला बोलायचे. किंवा आता आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी इव्हेंट्सना जातो, तिथे स्टेजवर तर अचानक एवढी सगळी माणसं आहेत त्यांच्यासमोर बोलायचं आहे. तर आता हळूहळू तिला आय थिंक मला असा आनंद होते की अच्छा हां, ही आता थोडं कॉन्फिडन्स येतो आहे. कारण की काय झालं आहे की म्हणजे तिला ती लँग्वेजमध्ये मराठी पण घरी हिंदी पण बोललं जातं आणि वडील माझे ऑफकोर्स माझे मिस्टर जे आहेत ते नॉन महाराष्ट्रीयन आहे, त्यामुळे इंग्लिश हे सगळ्या तिन्ही भाषांचं हे झाल्यामुळे तिचं थोडंसं थॉट प्रोसेस बोलताना गडबड होते. तर मला असं झालं कशी बोलेल आता. पण ज्या प्रकारे तिने आता सुरुवात केली आहे तर मला तो अभिमान वाटतो, आनंद वाटतोय की नाही ठीक आहे, ती शिकते, शिकत पुढे जाईल आणि आय थिंक फ्युचर इज ब्राईट असं मला असं वाटतंय. तू आज आई म्हणून आली आहेस की मी आज निर्माती म्हणून आले. एक्झॅक्टली, मी आज निर्माती म्हणून आले. पण आता जसं आपण उल्लेख केला की आई म्हणून आहेस किंवा अभिनेत्री आहेस किंवा निर्माती, तर जेव्हा आपण निर्माती असतो आणि त्याच्यातच आपण काम करणार असतो अभिनेत्री म्हणून, तेव्हा एक दडपण असतं काय सिनेमाच्या निमित्ताने, तुला ते जाणवलं का? अनुभव काय आला? मला ना खरं म्हणजे सुरुवातीला बरं झालं मी हा सगळा विचार केला नाही तर मी आधीच खचून गेले असते. पण लकीली मला असं वाटलं की मी करून होईल माझ्याकडनं. की कारण मला माझ्या 1-2 मित्रमैत्रिणींनी सांगितलं की बघा म्हणजे जे ऑलरेडी निर्माते आहेत, बघ शक्यतो आम्ही जिथे प्रोड्यूस करतो तिथे आम्ही ॲक्ट करत नाही, इट्स अ व्हेरी टफ टास्क. पण मी म्हटलं नाही होऊन जाईल वगैरे. पण लकीली मला सगळी टीम जी सगळी माझ्या बरोबर होती, मग ते आमच्या सगळ्या HODs बायका आहेत, त्याचा मला खूप आनंद आहे. आणि ती जी सगळी टीम होती, ऑफकोर्स सहकलाकार आणि माझा नवरा जो को प्रोड्युसर आहे, माझी आई को प्रोड्युसर आहे, ह्या सगळ्या गोष्टी, आणि नितीन वैद्य हे असोसिएट प्रोड्युसर आहेत. सो त्यांनी त्या निर्माती जी मी म्हणते ती मी तशी नावाची आहे, पण तरीसुद्धा त्यांनी तो सगळा भार तिथे सांभाळला कशा प्रकारे. कारण त्यामुळे मी निश्चिंत होऊन सेटवरती वावरू शकले. ऑफकोर्स जेव्हा माझा सीन नसायचा तेव्हा मी 1000 गोष्टींकडे बघायचा प्रयत्न करायचे, पण ती कम्फर्ट लेवल त्यांच्यामुळेही आली आणि ऑफकोर्स प्रियांका मॅममुळे सुद्धा. कारण की आम्ही आधी खूप त्याची रिहर्सल्स केलेल्या, वर्कशॉप्स केलेले, त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात ॲक्टरच्या टर्म्समध्ये काम केलं गेलेलं होतं. आणि त्यामुळे ते कुठेतरी बॅलन्स झालं की माझ्या जबाबदाऱ्या थोड्या प्रमाणात या सगळ्यांनी शेअर केल्या. म्हणजे इनफॅक्ट त्या बाबतीमध्ये उमेशने सुद्धा खूप मला मदत केली जेव्हा आम्ही शूटिंगला गेलो, ॲज अ कलाकार आणि ॲज अ मित्र म्हणून सुद्धा. सो ते प्रेशर तेव्हा कुठे जाणवलं नाही, पण आता रिलीजच्या वेळेस मात्र ते प्रेशर जाणवत आहे. पण जेव्हा निर्माती म्हणून एखाद्या विषयाची निवड करता, सिनेमाच्या विषयाची निवड करता, तेव्हा ह्या विषयाची निवड करावं का आणि केव्हा वाटलं? काय असा एक पॉइंट होता की तुला वाटलं की ह्या विषयावर आपण ॲज अ कलाकार इतके वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये होते आणि प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की ह्या व्यतिरिक्तही आपण काहीतरी करायला पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी करत गेल्या पाहिजे. तेव्हा माझ्याही मनात होतं की मला निर्माती म्हणून यायचं आहे, काम करायचं आहे त्या पद्धतीने. आणि मी वेगवेगळे विषय ऐकत होते, वेगवेगळ्या रायटर्सना भेटत होते आणि एका विषयावरती काम सुरूही होणार होतं, पण काही कारणास्तव ते थांबलं. आणि मग मी परत कोविड आला आणि परत त्याकडे थोडं दुर्लक्ष केलं गेलं. पण प्रियांका मॅम जेव्हा हा सब्जेक्ट घेऊन माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांनी मला सांगितलं, तू ही वाच, याचं 1-लाइनर आहे आणि थोडं सिनॉप्सिस आहे, ते वाच आणि तू सांग मला वेदर यू विल बी इंटरेस्टेड. तर मला असं झालेलं की ओके बघते. आणि मग मी ती वाचायला सुरुवात केली. आणि मला आठवतं मी डोंबिवलीवरनं माझ्या आईकडनं येत होते, गाडीत होते, आणि मला ॲक्च्युली मोशन सिकनेसचा त्रास आहे. तर मी ते वाचायला थोडंसं सुरुवात केलं. म्हटलं बघूया ॲटलीस्ट 1-लाइनर वाचेन आणि मग बाकी घरी वाचेन. पण मला ते इतकं आवडलं, मी हळू पूर्ण वाचत गेले आणि बाय द एंड ऑफ इट मला असे अश्रू माझ्या डोळ्यातनं व्हायला लागले. आणि आय वॉज लाईक की ही कथा इतकी मी रिलेट करू शकते. कारण माझी मुलगीसुद्धा जेव्हा आम्ही शूट करायला घेतली तेव्हा 14 वर्षाची होती. सो ते पात्र पण त्याच वयाचं आहे. आणि माझ्या मुलीबरोबर आणि माझे जे काही वादविवाद असे म्हणणार नाही, पण एक डिफरन्स ऑफ ओपिनियन आजकालची पिढी आणि आपल्यामध्ये जे होत असतं ते मला तिथे जाणवलं आणि मी खूप रिलेट झाले. आणि माझं असं झालं की हा खूप छान कथा आहे आणि मला आवडेल या कथेचं भाग व्हायला. अर्थात तेव्हा त्यांनी मला ॲज अन ॲक्टर म्हणून ती स्क्रिप्ट पाठवलेली होती. आणि मग त्या म्हणाल्या की आता आपण माझ्याकडे काही 1-2 प्रोड्युसर्स आहेत, त्यांच्याबरोबर चाललंय वगैरे. आणि मग मी माझ्या मिस्टरांशी बोलले आणि त्यांना म्हटलं की
हे करायचं आहे, मला हे फार आवडलं आहे, हे करूया का? आणि त्यांचा खूप मोठा सपोर्ट आला, कारण की कसं असतं ना, मराठी माणूस म्हटलं की कुठच्याही मोठ्या धंद्यामध्ये आपण जायचं म्हटलं की थोडी भीती वाटते, आणि मी जरा तशी त्या बाबतीत थोडीशी आहे भित्री, माझ्या आईचं पण म्हणणं आहे तसं. पण तो खूप मोठा कॉन्फिडन्स त्यांनी मला दिला की तू कर, तुला वाटतंय ना, आणि तू म्हणतेस की तुला ही रिलेट करते स्टोरी, तर इट्स युअर सोल कॉलिंग, तर प्लीज गो अहेड, जे काही सपोर्ट लागेल, जे काही होईल आपल्याच्याने आपण ते करूया. आणि म्हणून मग मी ती उडी घेतली, आणि माझा त्याच्यामध्ये विश्वास होता, म्हणून मला ती उडी घ्यावीशी वाटली. जर का एखादी कथा मला 19-20 वाटली असती तर मी कदाचित त्याच्यामध्ये उडी टाकली नसती, पण मला ती पटली, मला भावली, आणि म्हणून मी त्याच्याशी असोसिएट करायचं ठरवलं. उमेश, विचारतो प्रश्न खूप आवडतात. दोघांनाही विचार. मागे म्हणाला की स्ट्रगल चालूच आहे, 2 ऍक्टर्स उभे राहते, सगळं सिनेमा काय स्ट्रगल कसं चालतं? हा, मी ठरवलं. हो, मागच्या सेम आम्हाला पण पाहिजे असं स्ट्रगल यार. हेच मला तुम्हाला सांगायचंय की हे 2 जे सिनेमे आता रिलीज झाले ते गेल्या 3 वर्षातले सिनेमे. सो हे तुमच्या लक्षात आलंय, आमच्या हातात काही नसतं. अलीबाबा आणि 40 इथले चोर 2021 मध्ये शूट केला, आणि हा आपण 2022 मध्ये शूट केला, आणि आता आपण आहोत 2024 मध्ये. सो लक्षात येतंय काय स्ट्रगल आहे तो. त्यामुळे तो स्ट्रगल चालूच राहणार. आता बघूया पुढचे सिनेमे कधी मला मटाला यायला मिळतंय. ह्यानंतर परत जर मी इमिजिएट आलो तर हा प्रश्न परत एकदा विचार. जसं मगाशी आपण म्हटलं की तुझ्या रोल विषयी अनेकांना शासन करते, नेमकं काय तुझं पात्र असणार आहे या दोघींमध्ये, आपण कितपत सांगू शकतो प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी, काय नेमकं तुझं आहे? मला असं वाटतं ट्रेलरमध्ये जेवढं दिसतंय त्याच्यावरनं प्रेक्षकांनी ओळखावं काय आहे. प्रेक्षक हुशार आहेत, आणि मला असं वाटतंय की ते जे काही सरप्राईज आहे ते प्रेक्षकांना थिएटरमध्ये आल्यानंतर कळेलच काय आहे. पण प्रेक्षक हुशार असतात, त्यामुळे ट्रेलरमधनं आम्ही पोचवलंय की काय माझी भूमिका असू शकते. मायलेक ह्या टायटलमध्ये या आई मुलींच्या नात्यात एक पुरुष काय करू शकतो, किंवा एक पुरुष जर दिसतो आहे, जर तो त्या दोघींच्याही बाजूने उभा आहे, तर तो काय करू शकतो हे प्रेक्षकांना कळेलच. तो मित्र हिचा मित्र आहे की माझा बॉयफ्रेंड आहे, हे तुम्हाला. किंवा प्रेक्षकांना असं सांगायचं की असंही होऊ शकतो. प्रियंका मॅम, तुम्ही आतापर्यंत जे सिनेमे केले आहेत, ज्या सिनेमांशी तुम्ही जोडले आहात, विशेषतः मायलेक सिनेमा करताना काय वेगळं जाणवलं थ्रू आउट प्रोसेस? मग ती कथा लिहिण्यापासून असेल, यांच्याशी कोऑर्डिनेट करण्यापासून असेल, त्यांना डिरेक्ट करण्यापासून असेल, त्यांच्यातलं रिलेशन तुम्ही बघत असाल, तर ह्या सिनेमातलं तुम्हाला काय वेगळं दिसलं? तो चैताली, पहले तो आई एम नॉन मराठी डायरेक्टर. आई एम ग्रेटफुल टू द मराठी इंडस्ट्री कि मेरे पहले दो जो फीचर फिल्म्स है वो दोनों मराठी के हैं. तो बचपन से तो मैं परेल में रहती हूँ, तो मुझे मराठी मेरा 3rd लैंग्वेज है, और द लैंग्वेज ऑफ सिनेमा इज़ यूनिवर्सल. तो मेरे लिए ऑलवेज यंग डायरेक्टर, जब फिल्म स्कूल से हम लोग निकलते, वी ऑलवेज वांट टू डू हिंदी फर्स्ट, वी वांट टू डू. तो जब मेरी जो फर्स्ट और जो सेकंड फिल्म जो है जो मराठी है, आई हैव लर्न दैट रीजनल सिनेमा इज़ वेरी डिफरेंट, बहुत अलग है. मतलब हम सब कुछ ट्राई कर सकते हैं. बॉलीवुड में क्या होता है, समझ गए ना, यू हैव टू हैव दैट थिंग. लेकिन मराठी में जो स्टोरीज होते हैं इज़ लाइक, या तमिल या तेलुगु या जो भी है, वो स्टोरी बहुत इंपॉर्टेंट है. तो मैंने जब वेल डन बेबी किया था पुष्कर जोग और अमृता खानविलकर के साथ, तब मैं सोनाली मैम को मिली थी. सोनाली ने एक कैमियो किया था फिल्म में. तो वो 2019 लॉकडाउन के पहले शूट हुआ था, और हम लोग ने बॉम्बे में एक आई थिंक सिर्फ आधे दिन का शूट था उनके साथ. लेकिन जो सोनाली मैम का वाइब है ना, मुझे बहुत अच्छा लगा. तो ऑब्वियसली हम लोग घर जाके इंस्टाग्राम चेक करते हैं, और मैं बोला कि अच्छा, तो मैंने इंस्टाग्राम चेक किया, और मैं पहले ही देख रही थी कि अरे दिस सोनाली हैज़ अ डॉटर, 14-year-old डॉटर, और वो लोग बहुत रील्स लगाते थे खाना का, डांस का, ये हो. तो आई सेड दैट यू नो, इन दोनों में कुछ है. कभी कभी एज अ डायरेक्टर ना वो हो जाता है ना, आ जाता है सिनेमा के लिए. तो मैंने वो देखा, और फिर मैंने मेरी जो दोस्त इमियारा, जो फिल्म की लेखक है, मैंने उसको फ़ोन किया, और मैंने कहा कि देख, जस्ट गो ऑन इंस्टाग्राम, आई सोनाली, आई गॉट अलॉन्ग. मतलब बहुत अच्छा जमा मेरा सेट पे. आई जस्ट शॉट विद हर 4 घंटे के लिए. तो मैंने इमियारा को कहा, इमियारा ने, जैसे सोनाली मैम ने कहा, एक छोटा एक सिनॉप्सिस हम लोग ने लिखा. तो सिनॉप्सिस लिखने के बाद मैं सोनाली मैम को मैंने भेज दिया व्हाट्सएप पे. मैं बोला लिसन,
आई वॉन्ट यू टू डू दिस फिल्म, इफ़ यू लाइक मैम मैं भी ढूंढूंगी प्रोड्यूसर। तो बोली ठीक है प्रियंका तू ढूंढ, मैं भी ढूंढती हूँ, मैं पढ़ती हूँ। 4 दिन में, पहले तो आपको भी पता है कि इन फिल्म मेकर्स करियर जल्दी, जब तक यू आर नॉट 4 फिल्म्स ओल्ड, इतना इजीली फिल्म आती नहीं है, स्ट्रगल करना पड़ता है। तो अभी मैं, दिस इज माई 14th ईयर इन द इंडस्ट्री। पहले मैं असिस्टेंट थी, शॉर्ट फिल्म बनाती थी। इन माई लाइफ इतना जल्दी फिल्म ओके नहीं हुआ है। सोनाली मैम ने मेरे को 4 दिन बाद फ़ोन करके मुझे कहा कि सुन, आई एम टेकिंग द प्रोजेक्ट, मैं करने वाली हूँ। तो मैंने सोनाली मैम के फ़ोन रखने के बाद मैंने मेरे राइटर को फ़ोन किया, इसीलिए सुन ऐसा कुछ हुआ है, पता नहीं होगा कि नहीं, लेकिन सोनाली मैम बोल रही है कि वो करने वाली है। चीज़ें करने वाली है मतलब प्रोड्यूसिंग और व्हाट आई सेड, या वो बोलिए कि शी इज़ प्रोड्यूसिंग। एग्जैक्टली 1 महीने बाद स्क्रिप्ट रेडी हो गया और वी वर रेडी टू शूट। लाइफ में नहीं ऐसा हुआ है मेरे साथ, तो इट्स अ वेरी बिग थिंग। तो लाइक आई ऑलवेज सेड, मैं सोनाली मैम, विजय सर, कल्पिता मैम, सोनाली मैम की मम्मी को थैंक यू कहना चाहती हूँ, बिकॉज इट इज़ नॉट ईजी टू गेट अ प्रोड्यूसर। जो एक्सपीरियंस, आई वर्क विद डिफरेंट प्रोड्यूसर्स, लेकिन जो मज़ा आया है सोनाली मैम के साथ काम करने को, मैं आपको एक बोलती हूँ कि जो हमारे सिर्फ 25 या 27 क्रू मेंबर्स थे लंदन में, और जब स्पॉट दादा शूट के एंड में आके बोलते हैं ना कि मैम आपके फिल्म में जैसे प्रोड्यूसर मिला है, और मतलब आप लोग फर्स्ट टाइम में हम लोग ने आउटडोर में हम लोग ने इतना मज़ा किया, क्योंकि वो जो एक्सपीरियंस ही था ना वो अलग था। हम लोग फिल्म शूट करने नहीं गए, मेरे लिए ऑलवेज है, क्योंकि मैं बहुत बिग प्रोडक्शन हाउसेज के साथ काम कर चुकी है, लाइक आमिर खान प्रोडक्शंस, एक्सेल, वहाँ पे बहुत रूल्स है। मज़ा तो बहुत करते हैं लेकिन वो हायरार्की होता है। तो मैंने ऑलवेज ठान लिया था कि एज ए डायरेक्टर आई विल कम एंड मेरे लिए फिल्म नहीं है, इट्स फन। मतलब अगर फिर क्या होता है, फिर अगर डायरेक्टर स्ट्रिक्ट है, रूल्स तो होना है, हमको टाइम पे ख़त्म करना है, नहीं तो प्रोड्यूसर चिल्लाएगी। तो वो 8 आवर्स हम लोग काम करते हैं, लेकिन अगर हम हैप्पी होते हैं ना तो क्रू भी हैप्पी होता है, एंड यू नीड टू हैव अ प्रोड्यूसर लाइक दैट। तो जब स्पॉट दादा आके मुझे कहा कि ना मैम हमने बहुत मज़ा किया, तो फिर ना अच्छा लगता है कि, और हमारे जो HODs थे और सब हम लोग ने साथ मिलके फैमिली जैसे काम किया था ये फिल्म में। तो बेसिकली माइले का जैसे कहानी वहाँ से शुरू हुआ। हम लोग ने अगस्त 2022 में हम लोग ने शूट किया। फिल्म तो जल्दी ख़त्म हुआ, एक ही मतलब फटाफट हो गया, मज़ा बहुत आया। और दैट्स व्हाट, अभी आके देखना प्लीज़ फिल्म, दिस इज़ एन एक्सपीरियंस, और हमारा पूरा लेबर ऑफ लव है इसमें। ये फिल्म नहीं है, ये हमारा पार्ट ऑफ आवर लाइफ है। तो प्लीज़ जाके देखना फैमिली के साथ एंड टेल अस हाउ यू लाइक इट। जसं आता या म्हणाल्या ना की तुम्ही दोघी जणी अशा रील्स करता किंवा धमाल करता, ती वाईब येते तुमची, तर ती जी तुमच्या दोघींमधली खऱ्या आयुष्यातली मायलेकीची जी वाईब आहे, ती जेव्हा तुम्ही शूटिंग करत होता तेव्हा असं काही झालंय का, म्हणजे सनया डोकवायची किंवा सोनाली डोकवायची, अरे आपण आता सनया आणि सोनाली नको, आपण मायरा आणि याच्यातली आई असं आपण होऊयात, असं झालंय की एकदा थांबावं लागलंय? नाही, आय थिंक ती प्रोफेशनल होती बहुतेक, पण माझ्यातली आई जाम डोकं वर काढायची. आणि मला ते म्हणजे सीनमध्ये करताना लकीली काय झालं, आम्ही जसं मी म्हटलं की वर्कशॉप्स केलेले होते, त्यामुळे थोडीफार एक आउटलाईन आणि थोडंफार कुठे आपल्याला वावरायचे, कशा पद्धतीने वावरायचे कॅरेक्टरमध्ये ते माहिती होतं. पण ऑफकोर्स आई म्हणजे बाईमधली आई आपण काढून घेऊ शकत नाही. तसंच माझं झालं होतं तिथे की बऱ्याच वेळेला मला असं व्हायचं की अरे मी माझ्या पद्धतीने रिॲक्ट व्हायला जायचे सीनमध्ये, आणि मग नंतर कळायचं किंवा प्रियांका मॅम सांगायचे की अरे असं नाही, हे थोडं जास्त स्ट्रिक्ट झालं आहे, म्हणजे शर्वरी तशी नाही आहे एवढी, शर्वरी जरा प्रेमळ पण आहे. सो तर ते थोडंसं व्हायचं. पण अर्थातच ती सुपरविजन सतत असायची, त्यामुळे त्याचा फायदा झाला आणि त्या डिरेक्शनचा फायदा झाला की आपल्याला कोणतरी खेचून की हां हे नाही सोनाली नको आहे, शर्वरी हवे, ते थोडंसं व्हायचं. कारण ती एरवी अदरवाईज काम करताना असं फार होत नाही. पण ऑफकोर्स इथे आई एवढी स्ट्रॉंग आहे माझ्यामधली की ती थोडीशी ओव्हरपॉवरिंग होत असेल असं मला वाटतंय. For me it was good that she was playing my mother, कारण शूट करताना it helped with the acting, with the reactions. कारण आम्ही barely 1-2 सीन्स मध्ये ग्लिसरीन यूज केलेलं, एक सीन मध्ये ग्लिसरीन यूज केलेलं, पण रेस्ट ऑफ द क्राईम सीन्स मध्ये आम्ही ग्लिसरीन नाही यूज केलं, कारण शी इज माय रिअल मदर आणि मी तिच्याबरोबर एवढी ओरडते हे, अँड द रिॲक्शन आर सो रिअल. कारण असं वाटतं की असं झालं रिअल लाईफमध्ये तर काय होणार, म्हणून इट हेल्प अ लॉट. आणि काही
काही मला वाटलं नाही की तुझी overpowering काय होती. You were normal. ओके वी वर आता तुला कधी डोळ्यात पाणी येतं? एवढी स्तुती हो. पण तिच्यामध्ये जेवढी आई cool, आई कूल आहे थोडी घराविषयी कशी आहे. She's cooler than the tea. मी तिला सगळं सांगू शकते कुठल्याही भीती विना. काही स्कूलमध्ये घडलंय, काही काही झालंय आयुष्यात, मी तिला सगळं सांगू शकते आणि ती एक खूप शांतपणा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. माझी बेस्ट फ्रेंड सारखी वागते. आणि रोज आमचं रात्री एक सेशन असतं. वी टेल इच अदर आमच्या दिवसात काय झालंय, काय काय चांगलं झालंय, काय वाईट झालंय, अँड देन वी टॉक अबाउट इट आणि वी कॉल इट फॅमिली टाइम. आणि ते सांगितलंस का ते फोनचं ते काय मित्राची बोलायची जे फक्त मला सांगितलं होतंस ते सांगितलं होतंस मला आईला सांगू नकोस ते. हे असं व्हायचं का? असं व्हायचं का? त्यांचं काहीतरी वेगळं असायचं. तुमची केमिस्ट्री हो. विचारलं उमेश तू काय सांगशील तनयाबरोबर काम करताना जर तिच्याबरोबरची केमिस्ट्री वेगळी असेल, सोनाली बरोबरची केमिस्ट्री वेगळी असेल? सोनालीला मी अनेक वर्ष ओळखतोय त्यामुळे ती तशीच आहे, पण सनायाला भेटल्यानंतर ती जास्त इंटरेस्टिंग वाटायला लागली. मला वाटायचं सोनालीच अशी छान चांगली मैत्रीण आहे आणि तिला जास्त माहिती आहे आणि ती सिनियर आहे ती अनेक वर्ष. पण ती एका सिनेमात तिने मला कॉम्प्लेक्स आणला. ती प्रत्येक वेळेला मला आम्ही एकदा हे सगळे शूटिंगला गेले होते, सो हिने मला सांगितलं होतं की सनायाबरोबर तू लंच वगैरे कर. आणि तर ती बरोबर आम्ही बसलो होतो. म्हटलं काय मागूया, तर पिझ्झा मागूया. पिझ्झा खाता खाता आम्ही गप्पा मारत होतो. आणि त्यानंतर तिने मला अनेक प्रश्न विचारले ज्याच्याकडे माझी उत्तरं नव्हती. माझी सांगा की तू ही फिल्म पाहिलीस, तू ती मला नावही आता आठवत नाही. मी म्हणत नाही. तू ही OTT सिरीज पाहिलीस नाही. आणि मग तिच्या हळूहळू डोळ्यात मला दिसायला लागलं की तुच्छ माणूस याला वर्ल्ड सिनेमा, याला वर्ल्ड टेलिव्हिजन, OTT याला काहीच माहिती नाहीये. आणि माझं असं झालं की अरे मी अजून काहीच बघितलेलं नाही या आयुष्यात. जे तिने सगळं पाहिलं होतं. तिने त्या लंच डेटमध्ये आमच्या तिने जवळजवळ तिच्या पुढच्या 15 वर्षाचा प्लॅन मला क्लिअर सांगितला होता की मी आता काय करणार आहे, मी ह्याच्यानंतर हे करणार आहे, मी त्याच्यानंतर ते करणार आहे, ऍक्टिंग वगैरे मी करणारच आहे, पण त्याच्याबरोबर माझं हे ॲम्बिशन आहे, मी हे शिकणार आहे, हे आहे. तर मी फक्त गार होऊन बघत बसलो होतो की ह्या वयात ही मुलगी इतकी क्लिअर आहे, तिला तिच्या करिअर बद्दल सगळं माहिती आहे, तिला बाकी गोष्टी अनेक माहिती आहे. बरं, ती असं फील्ड जे सांगत होती ते मलाही समजायला खूप वेळ लागत होता. माझं कॉलेज संपल्यानंतरही मी ऍक्टिंग करणार आहे की नाही हे माझं ठरलेलं नव्हतं. बघूया, जमलं, पैसे मिळत असतील तर बघूया वगैरे ह्या लेवलला होतो. पण ती वयाच्या 15व्या वर्षी तिला माहिती आहे तिला पुढच्या 15 वर्षात काय करायचं आहे आणि तिला कुठे जायचं आहे. सो खरंच माझ्यासाठी एनरिचिंग मुवमेंट होती, जोक सपाट, पण मला खूप कौतुक वाटलं तिचं. आणि म्हणजे जसे आई घरी आहेच, ऍक्टिंग करणारी आहे वगैरे हे सगळं जरी असलं तरी सुद्धा तिने सुद्धा तितकीच मेहनत घेतली आहे. ती नर्वस होती पेक्षा ती खूप एन्थू आणि डेडिकेटेड होती. ती प्रियांका आणि योगेश ज्या पद्धतीने वर्कशॉप घेत होते की तिला खूप शिकायची भूक होती. नाही तर जनरली आजकालचे आपण सहज म्हणून जातो की आजकालची पिढी जरा वाया गेलेली आहे किंवा ते फार सिरियस नाही आहेत त्यांच्या, तर असं काही नाही आहे. अशी मुलं जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की नाही यार ते त्यांच्या दृष्टीने खूप क्लिअर आहे, त्यांना माहिती आहे, त्यांच्यासाठी अनेक गोष्टी ओपन अप झालेल्या आहेत. सो त्यांचं जास्त एक्सप्लोर करतात ते जास्त, आणि त्यांचं ठरलेलं असतं, ते क्लिअर असतात त्यांच्या थॉट्समध्ये. सो मला फार कौतुक वाटलं तेव्हा नाटकाच्या वेळी जरची गोष्ट असेल, दादा एक गुड न्यूज असेल, ह्याला येणारा प्रेक्षक सुद्धा खूप तरुण प्रेक्षक आहे, तर तेव्हाही कसं जाणवतं सगळंच ओव्हरऑल आता जे तू सांगतोस. ऍब्सोल्युटली. म्हणजे मला आनंद याचाच आहे की ही आम्ही म्हणजे ज्या हट्टाने आम्ही कंटेम्पररी नाटक करण्याचा प्रयत्न करत असतो, आमचा हट्ट असतो की आत्ताच्या काळातील लोकांना आत्ता आजूबाजूला चाललेल्या गोष्टी आपण निवडूया आणि तरुण पिढीला, कारण तरुण पिढी जर आली नाही नाटक बघायला तर नाटकाचा प्रेक्षक वाढणार नाही. त्यामुळे आत्ता जी तरुण पिढी येते ते त्यांना कुठून जायचं थिएटरला हेही माहिती नसतं. आयुष्यात पहिल्यांदा नाटक पाहायला आलेले प्रेक्षक आहेत, पण तेही तितकंच मनापासून ते एन्जॉय करतात आणि ते म्हणतात की आता यापुढे मला ते सनयाने पण नाटक पाहिलंय माझं, दादा एक गुड न्यूज आहे, राईट.
झरतरला आली नाहीयेस तू पण सो ही पिढी पण म्हणजे काही असू दे ते येत आहेत आणि ते एन्जॉय करतायत. सो आय थिंक ते स्मार्ट आहेत, त्यांना माहिती, फक्त तुम्हाला त्यांना अपील होईल ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. तुम्ही असं म्हणून चालणार नाहीत की मराठी नाटक हे फक्त 45+ लोकांचंच आहे, तेच विषय, तसेच पूर्वीचे जे नाटकं होती तीच ग्रेट नाटकं किंवा तेच तसंच करायला तेच पाहायला पाहिजे, म्हणजे असं नाही आहे. तुम्हाला काळानुसार तुमची लँग्वेज जशी बदलते, अनेक गोष्टी तुम्ही इन्कॉर्पोरेट करता तुमच्या लँग्वेजमध्ये, तसंच मला असं वाटतं विषयसुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने नवीन नवीन मांडले पाहिजेत. नवीन प्रेक्षकांना त्याच्यात तुम्ही सामावून घेतलं पाहिजे, तरच गोष्टी पुढे जाऊ शकतात. सो माझ्या मते नाटकाला सुद्धा मला तोच अनुभव येतोय सध्या. आता आपण सिनेमाचा विषय जो आहे तो मायलेकीच्या नातेसंबंधांवर आहे. आता असं वाटतं का की रिलेशनशिप्स, कोणत्याही पद्धतीचं रिलेशनशिप्स वरती समजा भाष्य करणारा सिनेमा असेल तर तो जास्त अपील होतो लोकांना, प्रेक्षकांना, असं एक साधारण एक चित्र दिसतं? कारण आता आपण अलीकडचे काही सिनेमे बघितले तर एक नातेसंबंधांवर भाष्य करणारा सिनेमे दिसून येतो, त्याला प्रेक्षक वर्ग नसतो बऱ्यापैकी. तर असं वाटतं, एक ऑब्झर्वेशन काय आहे तुमचं? मला असं वाटतं की असावं, कारण ना आपण सगळेच जण आता ह्या सगळ्या गोष्टींमधनं जातोय. कारण कुठेतरी आपण प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये एवढे बिझी झालेलो आहोत आणि आपल्याला जाणवत आहे की ही माझी मुलगी आहे, माझा नवरा आहे म्हणा किंवा माझी आई आहे म्हणा, की यांच्याबरोबर ह्यांच्याबरोबर आपण हा वेळ घालवला पाहिजे किंवा ही गोष्ट केली पाहिजे, हे संबंध आपले असले पाहिजेत, अशा प्रकारचे इमोशन्स असले पाहिजेत. पण वेळेअभावी आपण ते करू शकत नाही आहे. त्यामुळे जेव्हा अशा प्रकारच्या फिल्म्स येतात तेव्हा आपण आशेने जातो की बघूया. आपण जसं म्हणतो ना की आपल्याला स्ट्रेस फ्री व्हायचं असेल तर आपण कॉमेडी फिल्म्स बघायला जातो, तसं आपल्याला याच्यावरचं उत्तर मिळत नाही आहे आणि ते मन आपलं शोधतंय. पण मग ते मन तुम्हाला कुठूनतरी असं जाणून देतं की ते बघूया का, तिथून काही आपल्याला मिळतंय का. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, मग ते नाटक असो, सिनेमा असो, या सगळ्या विषयांवरनं आपलं मन आपल्याला सांगत असतं की कुठून काही मिळतंय का आपल्याला, की जे आपल्याला विचार करायला भाग पाडेल किंवा आपल्याला थोडंसं आपल्या नात्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिकवेल. सो कदाचित ते नक्कीच असू शकतं किंवा म्हणूनच कदाचित मलाही जेव्हा मी ही स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मलाही ते जाणवलं आणि मी त्याच्याशी एवढी अटॅच होऊ शकले. कारण मला माहिती होतं की ह्या थोड्याशा मिसअंडरस्टँडिंग्समधनं, या थोड्याशा एक बघण्याच्या दृष्टिकोनाचा जो एक रॉंग पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्यामधनं मीही जाते. सो कदाचित मीही याच्यामधनं काहीतरी शिकते, तसंच हे प्रेक्षकही शिकू शकतील किंवा त्यांनाही काहीतरी ती जाणून द्यायला मदत होईल. सो त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की ह्या नातेसंबंध आणि इमोशन्स जे आता कुठेतरी टेक्नॉलॉजी जी आपली आहे, सोशल मीडिया, या सगळ्या गोष्टींमध्ये हे इमोशन्स कुठेतरी थोडेसे विरघळत चाललेत, त्याच्यासाठी नक्कीच आपण बघतो ह्या फिल्म्स. आई आणि मुलगी फार बेस्ट फ्रेंड दाखवले, पण अजूनही असा एक ग्रुप आहे जिकडे किंवा अजून खूप कुटुंब आहे तिकडे अजूनही असं चित्र नाही दिसत. तर यातून एक आई म्हणून त्या आईला काय सांगाल की हा सिनेमा पाहून काय? मी असं सांगेन की काळ बदलत चाललेला आहे आणि काळाबरोबर आपल्याला आपल्या पद्धती मुलांना वाढवण्याच्या किंवा त्यांच्याबरोबर वागण्याच्या बदलाव्या लागतील. ऑफकोर्स तो आदर असला पाहिजे, रिस्पेक्ट असला पाहिजे, ती थोडी भीती असली पाहिजे, थोडीशीच. पण कारण आता अशी परिस्थिती नाही आहे की आपण पहिल्यासारखं मारून मुटकून मुलांकडनं करून घेतो आणि ते शांतपणे ऐकूनही घेतील. त्याचे कदाचित काही वाईट परिणामही होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला त्यांचे बेस्ट फ्रेंड होण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. त्यांना तो कॉन्फिडन्स दिला पाहिजे की तुम्ही आज काहीही तुमच्या आयुष्यात होईल तर तुम्ही बिनधास्तपणे माझ्याकडे येऊन सांगा. मग ते तुम्हाला आई आणि वडिलांमधला एक कोणी चूज करायचं असेल, वडील असतील ते किंवा आई असेल, कोणीही असेल, पण एक घरातली कन्फर्म व्यक्ती असली पाहिजे जिच्यामुळे तुमचा भाऊ किंवा बहीणही असू शकते. पण आई असेल तर ती जास्त, कारण आई सगळ्या चुका पोटात घालेल, एकदा तुम्हाला काहीतरी बोलेल पण त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की शी इज युअर बेस्ट फ्रेंड फॉर लाईफ. सो तो मोकळेपणा आणि ती मोकळी दिली गेली पाहिजे असं मला वाटतं. कारण की तो दुरावा जर काय वाढत गेला तर आजकाल आपण इतक्या गोष्टी काय ऐकत असतो. मुलांकडे एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात की ते पटकन वाईट मार्गाने जाऊ शकतात, वेगळे टोकाचे निर्णय घेऊ शकतात. सो त्याकरता आपण तो एक कम्फर्टेबल वातावरण निर्माण करणं, त्यांना फ्रेंड्ससारखी फिलिंग देणं अँड ॲट द सेम टाईम एक बारीक रेषा ठेवणं की जिथे ती रिस्पेक्ट आणि आदरही मेंटेन केला जाईल, हे खूप गरजेचं आहे. आपण मायलेकीच्या नात्याबद्दल बोलतोय, संध्या तू या आधी शॉर्ट केल्या आणि आई प्रोड्युसर आहे आणि सोबत स्क्रीन सुद्धा शेअर करते, तर ते चॅलेंजिंग वाटतं की थोडं कम्फर्ट झोन आहे, पण की असं वाटतं की नाही आई ओरडेल किंवा प्रोड्युसरना हे अपेक्षित नाही, तसं काही झालंय का? नाही, इनफॅक्ट इट वॉज व्हेरी हेल्पफुल, कारण खूप कम्फर्टेबल वाटायचं.
ॲज आय सेड बिफोर शूट करताना सगळे इमोशन्स रिअल असायचे. स्क्रीनवर पण दिसणार की जे पण मी ऍक्टिंग करते ती ऍक्टिंग नाही आहे, कारण शी इज माय मदर. आणि असं काय वाटायचं नाही की प्रोड्युसर ती माझी आहे कारण ऍक्ट लाईक. ऑब्व्हियसली प्रोफेशनल व्हायचं होतं कारण इट्स अ सेट, मी कशी वागू नाही शकत, पण असं कधी अनकम्फर्टेबल नाही वाटलं. आणखीन एक की आई प्रोड्युसर आहे, मानधनाबद्दल काय डिस्कशन? फीज युअर कमर्शियल फीज काय बोलणं झालं तुमचं आज कळून दे. आज कशी प्रोड्युसर? अरे रे 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 बटा, मुंबई टाइम्स तुम्ही फारच मला आज अरे काही नाही, मानधनाचं असंच बोलणं झालं मला माहितीये. प्रॉफिटचं शेअर डायरेक्टली नाही याच्यावर एक किस्सा सांगते की आता परवाच मी आणि माझे मिस्टर बाहेर गेलो होतो आणि काहीतरी खरेदी करत होतो आणि सडनली माझे मिस्टर म्हणाले की सनायासाठी काहीतरी घे ना सरप्राईज म्हणून. आणि त्यांनी लिपस्टिक म्हणजे तिला आवडते लिपस्टिक घे आणि एक मॅकची त्यांनी सांगितलं. म्हटलं काय गरज आहे एवढी महागातली, काही गरज नाही आणि आता काय कारण आहे घेऊन द्यायचं. कुछ तो शरम कर, तिने फुकटामध्ये काम केलं पिक्चर मध्ये. एवढं सगळीकडे तिला प्रमोशन साठी घेऊन जाते, जरा काहीतरी मधनं काहीतरी देत राहा. सो घरचंच प्रोडक्शन आहे आणि हे पण घरचंच प्रोडक्शन आहे, त्यामुळे चालून जात आहे. की तू नक्की काय रोल प्ले करतोय, पण अगेन ती हिंट मधून की नक्की तू आईचा बेस्ट फ्रेंड आहे की मुलीचा बेस्ट फ्रेंड ते तुम्हाला 19 एप्रिलला कळेल. पण म्हणजे सिनेमाबद्दल आपण बोलतोच आहे, पण सोनाली आणि उमेश तुम्ही तुमचं जसं सिनेमा हे जवळचं आहे नातं आहे त्याच्याशी, तसं तुमचं मालिका टीव्ही याच्याशी खूप चांगलं नातं, तुमच्या खूप मालिका गाजल्या आहेत. काय परत म्हणजे उमेश मध्ये आम्हाला दिसतोय मालिका, त्यालाही प्रश्न आहेच आम्हाला कधी दिसणार आहे. पण तुला विचारायचं असेल खास करून की तुझं काय हाताळून काय आहे की मालिका विषयाकडे तू कसं बघतीयस, तुला ऑफर येतात का आणि येत असेल तर तुझं काय टेक असतं? मला मालिका करायचीच आहे ऑफकोर्स. आत्ता मी लास्ट केलेली होती ती बेधुणे 10 होती, त्याला पण आता बरेच दिवस झाले. पण अर्थातच मला कथानक चांगलं असेल याची मला म्हणजे जसं बेधुणे 10 मध्ये सुद्धा ती एक सिंगल मदर होती आणि तिची मुलं आणि सुनील बर्वेची मुलं, अशी ती वेगळी कथा होती, टिपिकल कथा नव्हती. तसंच जर काय छान काहीतरी असं आलं तर मला नक्कीच करायला आवडेल. कारण कोणत्या कलाकाराला असं वाटेल की बराच काळ घरीच बसून राहावं आणि काम करू नये, आपल्यालाही ती रेकग्निशन, ते प्रेम, ते हवंच असतं. सो नाटक म्हणा, मालिका म्हणा किंवा आता पिक्चर म्हणा, ह्याच्याकडे म्हणजे ऑफकोर्स हे करायचंच आहे, पण जसं पाहिजे तसं अजून येत नाही आहे. आणि जे येत आहे ते मला म्हणजे कारण मी फार महिन्यातले पहिल्यासारखे 30 दिवस देऊ शकत नाही, कारण माझ्या जबाबदाऱ्या आहेत. आणि माझं असं मत आहे की मला दोन्हींना इक्वली ट्रीट करायचं, इक्वली बॅलन्स ठेवायचे ते. सो मी त्या अनुषंगाने मग मला एक गोष्ट काही करायची असेल तर ती तेवढ्याच ताकदीची चांगली असली पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळे मी वाट बघते. पण अदरवाईज मग मी छोटी छोटी प्रोजेक्ट्स आहेत जी चांगली, जसं आदिपुरुष आहे, हृदयांतर होता, किंवा आणखीन काही मी 1-2 सिरियल्स केल्या, त्याच्यामध्ये जर छान काही कॅरेक्टर असेल तर तसं मी करते. आणि ऑफकोर्स उमेश बरोबर आम्ही खूप आधी या गोजीरवाण्या घरात एकत्र केलेली होती मालिका. आणि आय एम व्हेरी लकी. मी परत ते सगळीकडे सांगते कारण मला खरंच मनापासून हे फिलिंग्स आहेत उमेशबद्दल की तो सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन बिईंग तो खूप गोड आहे, खूप मस्त आहे. पण ॲज अ प्रोड्युसर म्हणून आता तो उत्कृष्ट कलाकार आहे. एखाद्या प्रोड्युसरला मी सांगते की तुम्हाला जर काही खरंच टेन्शन फ्री, चिल्ड, रिलॅक्स आणि उत्कृष्ट 100% आपल्याकडनं कॉन्ट्रीब्युशन करणारा कलाकार हवा असेल तर आय डोंट थिंक सो की उमेशपेक्षा बेटर कोणी आहे. कारण मला ज्या प्रकारे मी त्याला पहिल्यांदा जेव्हा फोन केला की उमेश असं कारण मला असं वाटलं की आई मुलीची कथा आहे आणि ह्याच्यामध्ये उमेशचं कॅरेक्टर इज नॉट अ सेंट्रल कॅरेक्टर, राईट, माय लेक, आई आणि मुलगी. सो माझं असं झालं की पण ऑफकोर्स कॅरेक्टर वॉज व्हेरी नाईस. तर म्हटलं पण काय माहिती हा करेल नाही करेल, म्हणून मी आपल्या मैत्रिणीच्या नात्याने त्याला फोन केला की उमेश असं बिचकतच की असं एक आहे, पण ना फिल्म आई मुलीची आहे, तर तू केलंस तर मला आवडेल, तू करशील, कारण तू केलंस तर मला खूप छान वाटेल, कारण माझ्यासाठी ही माझी पहिली फिल्म आहे आणि माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर ज्या पद्धतीने त्याने त्याला रिस्पॉन्ड केलं, ज्या पद्धतीने की तू करतेस ना, मग मी आहे ग, चल काही तुला जे पाहिजे ते सो तो एक कॉन्फिडन्स त्याने दिला. आणि त्यानंतर प्रत्येक बाबतीत
ज्या पद्धतीने त्याने सपोर्ट केलं, सो आय वॉज रिअली रिअली हॅपी की मी खूप नशीबवान होते की मला इतकी छान लोकं माझ्या प्रोजेक्टसाठी मिळाली. थँक्यू. तरी भूमिका सांगितली नाही, आपण आता कला मगाशी तुझं सांगितलं की बिहेवियर सांगितलं नाटकाच्या ऑडियन्सचा, सिनेमाच्या ऑडियन्सचा बिहेवियर काय दिसतंय तुला? ते अजून मला कळलेलं नाही. ते अजून कोणालाच कळलं नाहीये. तर कोणालाच कळलेलं नाहीये. पण काय सांगू मी, मलाच नाही कळलं तर मी कसं सांगू. सिनेमाचं खरंच अजून प्रेक्षकांचा बिहेवियर म्हणजे जे आपण इतर लँग्वेज रिजनल लँग्वेजेस मध्ये फिल्म्सच्या बद्दल जे कौतुक ऐकतो किंवा ज्या पद्धतीने ऑडियन्स जातो, अर्थात त्याची वेगवेगळी कारणं आहेत. असं काही एक आपण नाही सांगू शकत की ह्यामुळे प्रेक्षक येत नाही किंवा त्यामुळे येत नाहीये किंवा हेच सिनेमे चालतायत आणि तेच नाही चालत आहे. तर आपण त्याच पद्धतीचं करायला गेलो तर चालेल याची गॅरंटी नाही. सो मला असं वाटतंय की तुम्हाला एकतर सगळ्यात आधी चांगलाच सिनेमा बनवायला पाहिजे. आपल्याकडे आता तुम्हाला हेडलाईन वगैरे मी मसाला म्हणून देत नाहीये, पण जेन्युअनली माझं असं म्हणणं आहे की आपल्याकडे ना प्रोजेक्ट्स बनतात. आपल्याकडे हे बजेट आहे इथपासून सुरू होतं. सोनाली याला अपवाद आहे, म्हणजे ती आज आपण आलो म्हणून नाही, पण जेन्युअनली आपल्याकडे मॅक्झिमम, मी असं नाही म्हणत 100%, पण 90% आपल्याकडे मराठी सिनेमे बजेट आधी ठरतं आणि मग सिनेमे शूट व्हायला घेतात. मग त्याच्यात जे काही बसेल ते बसेल. आपल्याकडे मला असं वाटतं प्रोड्युसरने सुद्धा फिल्म मेकर असावं, कारण त्याला एखाद्या सीनमध्ये त्याची काय गरज आहे, रिक्वायरमेंट आहे, ती तो सीन का तसा शूट व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जी गरज असेल ते पुरवणं, हे प्रोड्युसरला आधी त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. त्याच्यासाठी त्याला फिल्म मेकिंग माहिती पाहिजे आणि तर तो त्या पद्धतीने फायनान्स उभा करू शकेल किंवा त्याच्यासाठी पैसे खर्च करेल. आणि माझ्याकडे मला असं वाटतं की आपल्याकडे स्वप्न मोठी बघितली जातात, पण जेव्हा अर्थात ते पण सर्कल आहे ना की अरे मराठी सिनेमे चालत नाहीत म्हणून आमचं हे बजेट आहे, मग आमचं हे बजेट आहे, मग त्याच्यात ही गोष्ट व्हायला पाहिजे, मग त्याच्यात जे काही करायचं असेल ते करायचं आहे. सो हे खूप विशियस सर्कल आहे, ते आपल्याला कुठेतरी काहीतरी करून ब्रेक करायला पाहिजे. एक मराठी प्रेक्षकांच्या मध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे की तुम्ही आल्यानंतर तुम्हाला 3 तास एंटरटेन तुम्ही व्हाल आणि मग तुम्ही जाल, आणि ते सातत्याने करायला पाहिजे. असं करून नाही चालणार की एखाद वर्षातनं 2-3 बरे सिनेमे आले, 2-3 चालले की मग ते चांगलं होईल असं नाही. मला असं वाटतं खरं तर या निमित्ताने मी कदाचित मोठं स्टेटमेंट करीन, पण जे नावाजलेले दिग्दर्शक, जे नावाजलेले निर्माते आणि जे नावाजलेले कलाकार आहेत, ज्यांचे कधीतरी सिनेमे खूप हिट झालेले आहेत, त्यांची जबाबदारी जास्त आहे की त्यांनी पुढचे सिनेमे जास्त सिरियसली आणि जास्त डेडिकेशननी आणि जास्त सिरियसली किंवा प्रेक्षकांना जास्तीत जास्त खेचून घेण्यासाठी केले पाहिजे. कारण त्यांचा से असतो काय पद्धतीने सिनेमे करता यायला पाहिजेत किंवा काय सिनेमे व्हायला पाहिजेत किंवा हे कुठले चूज केले पाहिजेत. सो मला असं वाटतं की त्यामुळेच मराठी सिनेमांना जास्त बरे दिवस येतील, चांगले दिवस येतील, चांगला प्रेक्षक येईल. आपल्याकडे हिंदीची बाजूलाच कॉम्पिटिशन आहे आपल्याच राज्यात, आपल्याच आहे, ते कदाचित बाकीच्या राज्यांमध्ये कमी प्रमाणात, कारण आता साऊथचे फिल्म म्हटले की ते खूप कॉम्पॅक्ट आहे, ते बाहेरच्या विषयाच्या लोकांचे सिनेमे आता बघा ना, आपण किती सहज आपल्या महाराष्ट्रात साऊथचे फिल्म्स रिलीज होतात, किती ते आपण पण ओपन आहोत. मराठी प्रेक्षक खरंच ओपन आहे त्या बाबतीत की आपण वेगळ्या लँग्वेजेसचे सुद्धा सिनेमे अगदी ओपनली जाऊन गर्दी करून बघतो, कारण आपल्याला ते आवडतात किंवा आपल्याला ते पाहावेसे वाटतात. त्यातले 4च येतात, मी असं नाही म्हणत की सगळेच्या सगळे येतात आणि सगळे बघितले जातात, पण ते आपल्याकडे तो ओपननेस आहे. सो मला असं वाटतं की खूप अजून सिरियसली फक्त प्रोजेक्ट न बनवता फिल्म बनवली पाहिजे, त्याच्यासाठी जी तयारी करायला. सो सोनालीचं मला कौतुक यासाठी वाटतं, तिने माझं कौतुक केलं म्हणून नाही, मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी पण तेच म्हणतो, सोनाली ही उत्तम प्रोड्युसर यासाठी मला वाटली. पहिला फोन कॉल आम्ही मैत्रीत झाला, मला मान्य, कारण खूप प्रेमाने तिने मला फोन केला आणि तिच्या फोनमध्ये मला हे जाणवलं की तिला माझ्यावर विश्वास आहे ॲज अन ॲक्टर, की मी जर तिच्या प्रोजेक्टमध्ये असेन तर तिला आवडेल, तिला फायदा होईल मे बी, किंवा तिला मी ॲक्टर म्हणून हवा आहे, फक्त मी मित्र आहे म्हणून नाही. तर मी अदरवाईज सिनेमे निवडताना कदाचित मी रोलची लेंथ बघीन, कॅरेक्टरचं महत्त्व बघीन किंवा फिल्ममध्ये भूमिका काय आहे, मला इंटरेस्ट होतोय का त्या रोलमध्ये, पण ह्याला मी मनापासून तिला हो म्हटलं होतं की तू मला सांग 2 सीन असतील तर मी करीन, तुझं पहिली फिल्म मी करीन.
पण मला हे आधी माहिती नव्हतं, पण मी त्या प्रोसेसमध्ये गेल्यानंतर ती कलाकार म्हणून इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम करते आहे, त्यामुळे ना तिला चांगला सिनेमा बनवायचा होता ही भूक तर होतीच, कारण तिला स्वतः ती काम पण करत होती आणि प्रोड्युसर म्हणून तिची पहिली फिल्म होती. पण एक सेन्सिटिव्ह आई बरोबर एक सेन्सिटिव्ह मुलगी असल्यामुळे, एक मैत्रीण असल्यामुळे तिला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये इतकी वर्ष लोकांना काय हवं असतं आणि लोकांची कुठे काय म्हणतात ना की कम्फर्ट खूप महत्वाचा असतो प्रत्येक डिपार्टमेंटमधल्या लोकांचा, की कामं सगळेच करतात, कामं प्रत्येकाला करायचे असतात, त्यांना पैसे पण मिळतात त्याचे म्हणून ते काम करतात. पण जेव्हा जीव ओतला जातो एखाद्या प्रोजेक्टमध्ये त्याच्यासाठी जे वातावरण तयार करायला हवं ते तिने केलं. आणि तिने बजेट, ऑब्व्हियसली हे बिझनेस आहे तो बजेट ठरव, पण मला ह्याचं कौतुक वाटतं तिचं की मला कॉन्फिडन्स आहे, म्हणजे माहिती आहे मला आणि मी पाहिलेलंही आहे की बजेट हेवायर गेलंय. म्हणजे अनेक अशा अडचणी आल्या त्यामुळे ते बजेट तिच्या हातातनं बाहेर जात होतं मला दिसत होतं, पण तरी नाही हे मी केल्यामुळे माझी चांगली फिल्म होणार आहे किंवा मला आता जर मी हे नाही केलं तर माझी फिल्म होणार नाही आहे, यासाठी तिने एक स्टेप पुढे जाऊन त्याला होकार दिलाय, पाठिंबा दिलाय आणि एक चांगला सिनेमा होण्यासाठी तिने मेहनत घेतली आहे. मग तुझा कॅमेराच एक चुकीचा आला, कॅमेरा म्हणतो कॅमेरा घेत आणि मी ठरवलाय तो प्लॅन दिग्दर्शकाला माझ्या तो जिमीचा शॉट हवाच आहे पण तिथे तो जिमीचा शॉट घेतला जात नाही, तर ती तिचा शॉट नसताना जाऊन तिथे बोलली की काय प्रॉब्लेम आहे, तिला तो जिमीचा शॉट हवाय तर आपण का नाही देऊ शकत आहोत. सो हे खूप गरजेचं असतं. अदरवाईज प्रोड्युसर म्हणून फक्त पैसे देणं हे काम नसतं प्रोड्युसरचं, तर ती फिल्मच्या त्या शॉट तो होण्यासाठी काय गरजेचं आहे त्याच्यासाठी जीव तिने तोडलेला आहे, मी स्वतः पाहिलेला आहे. सो मग अशा वेळेला आपण कलाकार म्हणून का नाही तिला सपोर्ट, असे जर निर्माते आले तर माझ्या मते चांगले सिनेमे तयार होतील आणि हा सिनेमा चालला तर तिला परत वाटेल की अजून एक सिनेमा करावा किंवा तिचे ऍटलीस्ट पैसे रिकव्हर झाले तर तिला वाटेल की नाही मी अजून एक वेगळ्या विषयाचा सिनेमा करेन. सो चांगले प्रोड्युसर हे चांगले फिल्ममेकर्स असले पाहिजे आणि जबाबदारीने आपण सिनेमे केले तर प्रेक्षक अजून येतील, अजून बरे सिनेमे घडतील, अजून जास्तीत जास्त प्रेक्षक मराठी सिनेमाला. आणि आता सध्याचं तर उत्तम वातावरण आहे मला असं वाटतं. आधी फक्त हिंदी सिनेमा होता आणि बाकीचे तर तेवढं एक फार ठराविक आहे. आता हिंदीची लोक सुद्धा मराठी सिनेमे बघतात, तामिळ सिनेमे बघतात, मल्याळम सिनेमा बघतात, त्यातनं लोकांना चान्स मिळतो कुठेतरी डायरेक्ट मिळण्याचा. सो आता तो उत्तम संधी आहे सगळ्या रिजनल लँग्वेजेसनी पूर्ण देशात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी. फक्त हिंदीची लोक पूर्ण देश नाही काबीज करू शकत, तर प्रत्येक रिजनल फिल्म सुद्धा देश किंवा विदेशात. आता हा नाव घ्यायला काहीच हरकत नाही, आताच अलिबाबा रिलीज झालाय, त्याच्यात मला असं वाटतं पहिले इंटरनॅशनल शोज फुल झाले. रिलीज होण्याच्या आधी जे काही बाहेरचे ठरले ते इंटरनॅशनल सुद्धा ऑडियन्स तयार होतो आहे रादर वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये जे काही मराठी लोक पसरलेली आहेत तिथे जाऊन ते लोक सिनेमा पाहतायत. सो मग का नाही वाढू शकत? चांगला आहे. जरा जास्तच बोललो का? पण खूप महत्वाच्या विषयावर आणि खूप महत्वाचं तू बोललायस, मुद्दे बोललायस, पण एक मला एक कॉमन फॅक्टर तुमच्या सगळ्यांमध्ये असं दिसतोय की फिटनेस. त्याचा फिटनेसचा वेळ तर प्रचंड आहे, तुझंही आहे, तुझ्यामुळे तिचंही असणार आहे. सेटवरती याबद्दलचं काही बोलणं व्हायचं का, किंवा त्याच्याबद्दलचं तुम्ही सेटवरती काय जिम वगैरे काही सुरू केली होती किंवा काय तुमचं सगळं होतं फिटनेस संदर्भात? नाही माझी तिथे वेगळी जिम चालू होती माझ्या डोक्यात. पण एक गोष्ट माहिती, आय वॉज सो थ्रिल्ड टू सी की उमेश, आमच्या हॉटेलमध्ये जिम नव्हती ओके, पण उमेशने तिथे फाइंड आउट केलं कुठे आजूबाजूला जिम आहे आणि तो नित्यनेमाने रोज सकाळी उठून तिकडे जिमला जायचा, मग शूटिंगला जायचा किंवा सकाळी झालं तर दुपारी जायचा. सो ते त्याने मेंटेन केलं, पण त्या दरम्यान मी नाही ते मेंटेन करू शकले आणि ऑफकोर्स अर्थातच तिलाही ते करता आलं नाही. पण ते मी त्याच्याकडनं बाई काही होऊ दे, मग तिथे पाऊस पडू देत, काही होते, मी जाणार जिममध्ये आणि मी जिममध्ये जाऊन माझा एक्सरसाइज करून येणार. सो आय रिअली अप्रिशिएट दॅट आणि आय होप की मी सुद्धा ते फॉलो करू शकेन शूटिंगवर, कारण मी शूटिंगमध्ये असताना जरा थोडासा मग कंटाळा करते. म्हणजे घरी असेल तर ठीक आहे, पण आउटडोअरला असताना मी खरंच कंटाळा करते. सो दॅट वॉज अ व्हेरी कमेंडेबल. फक्त आउटडोअरलाच करतो. आणि प्रियांका मॅम आमच्या तर बापरे, त्यांचं तर वेगळंच गणित आहे. त्या फक्त सकाळी खातात आणि रात्री खातात, मध्ये त्या काहीच जेवत नाही. ग्लुटेन फ्री व्हीगन. मायलेक सुरू व्हायच्या आधी चांगली होती, आता कशी झाली? अरे बहुत कुछ होता था. तो एक बार मैंने मेरा चाय का टाइम था, तो मम्मी तो मैं भाकरवड़ी सब मैं खाती थी, तो
मैंने स्पॉटा तक बोला कि राजू दादा मेरे को थोड़ा भाकरवड़ी दो ना उसमें। तो मैं मॉनिटर के पास बैठी थी, मेरा भाकरवड़ी था और मेरा चकली, तो मैं गिन के खाती हूँ कितना खाई। अचानक से मेरा भाकरवड़ी और चकली चला गया। ऐसे कौन लेके गई? तो इधर बैठ के बोली ए सॉरी मैं लूँ ना, थोड़ा लूँ ना। फिर मैंने मेरा भाकरवड़ी और चकली साइड में रख दिया। आई सेड ये सोनाली मैम मेरा सब कुछ खाने वाली है। हे माझे खायचं म्हटलं म्हणजे माझे खायचं म्हटलं दादा पुरा डब्बा लेके आओ आता मला हे माहितीच नव्हतं, कारण मी अशी खायची 1-2 पण काहीतरी चिप्स विप्स खायची, तर आईची कॉमेंट्री सुरू असायची की मला हे माहितीच नव्हतं की तू पूर्ण डब्बे संपवली भाकरवडी. कारण मला तर मी थोडी काही खाल्लं, काही 1 पॅकेट चिप्स, एवढं तेल खातेस, मैदा खातेस, मग नंतर तुला ॲलर्जीज होईल, मग मला तुला सांगायला लागेल, मला तुला डॉक्टरला घेऊन जायला लागेल. तिची सारखी आईची आहे, मध्ये मध्ये यायची. पण वेगळं उत्तर दिलं. आईचं कळल्यानंतर आलं आता ओके प्रियांका तू मालूम मिळेल मुझे. पण खूप छान गप्पा झाल्यात आणि एक शेवटचा एक प्रश्न विचारते की ह्या थ्रूआउट ह्या पूर्ण सिनेमामध्ये एक आई म्हणून तुला नव्याने काय तुझ्यातलं गवसलं आणि एक मुलगी म्हणून तुला तुझ्यातलं काय नवीन सापडलं? आई म्हणून मी जसं म्हटलं की मी तिची मैत्रीण आहे रिअल लाईफमध्ये सुद्धा, पण तरी सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आपल्या पर्सनल लाईफमधल्या काही गोष्टींमुळे काही सर्टन वेजने आपल्या घरातल्यांबरोबर रिॲक्ट करतो. तसं मला असं जाणवलं की ह्या शर्वरीकडनं मी हे शिकले की तो संवाद महत्त्वाचा आहे आणि की समजा जरी आपण वागलो असू तरीसुद्धा तो संवाद, क्लिअर संवाद गरजेचा आहे की आपले बाहेरची प्रॉब्लेम्स, बाहेरच्या गोष्टी आपण घरी येऊन आपल्या मुलांबरोबर, मुलीबरोबर त्या प्रकारे रिॲक्ट नाही केलं पाहिजे आणि जर झालं तर त्याची दखल घेऊन ते बोललं पाहिजे. तो संवाद खूप महत्त्वाचा आहे. सो मी तेच म्हणेन की माझ्यासाठी म्हणा किंवा बाकीच्या ज्या आई प्रेक्षक जे बघणार आहेत त्यांना पण की प्लीज स्वतःचं एक आत्मपरीक्षण पण करूया की आपण आई आहोत आणि आपल्याला सगळंच कळतं असं नाही आहे. काही काही गोष्टी आजकालच्या मुलांना खूप छान कळतात आणि त्या आपण सॉरी म्हणणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये कुठेही कमीपणा नाही की आज मी आई आहे मी सॉरी का म्हणायचं असं नाही आहे. पण चूक झाली तर ते बोललं तर तेवढाच विश्वास जास्त संपादन केला जातो आणि ते रिलेशन मेंटेन होतं. त्यामुळे मी ते शिकले असं मी नक्की म्हणेन. मी आईचा इम्पॉर्टन्स शिकली आहे, कारण फिल्मच्या नंतर मी शिकले की आईचे किती रोल्स असतात. आम्हाला फक्त तिचा एकच जॉब आहे. लाईक फिल्ममध्ये ती एक शेफ होती बस, पण तिच्या घरात सगळ्यात जास्त जॉब्स असतात. घरची कुकिंग, जॉब, मुलगी, फाइंडिंग राईट हजबंड, तिचे पेरेंट्सची पण कॉन्फ्लिक्ट्स असतात की यू डोंट हॅव अ हजबंड, दिस दॅट. they have a lot of workload on the head which you don't realize. म्हणून आम्ही कशी वागतो त्यांच्याकडे. मायरा किती तिच्याकडे स्नॅप व्हायची आणि समटाइम्स मी पण घरी कधी कधी स्नॅप होते. पण ह्या मायराच्या रोल प्ले करायच्या नंतर मला कळलं की त्यांचे पण खूप स्ट्रेस असतात आणि आम्हाला त्यांच्याला ॲड नाही करायला पाहिजे. आम्हाला इनफॅक्ट कमी करायला पाहिजे स्ट्रेस. तर नेक्स्ट टाइम आय ट्राय नॉट स्नॅप मोर आणि ऑन कॅमेरा. थँक्यू मटा, थँक्यू तिला हे कळून देण्यासाठी. खूप छान गप्पा झाल्या आणि खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. म्हणजे आम्हाला खूप गमती अगदी कळल्या, धमाल करत आपण गप्पा मारल्यात. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही नक्की बघू. आणि थँक्यू व्हेरी मच तुम्हाला सगळ्यांना पण. छान प्रश्न झाले, छान खेळीमेळीचं झालं.